योग विद्यानिकेतन दामले योग केंद्र ही वास्तू आम्ही 1990 साली बांधली। 3 एकराने आम्हाला ही जागा दिली आणि ह्या ठिकाणी बांधकामाचं सगळं काम मी केलं। माझ्या ऑफिसमध्ये याची ड्रॉइंग्स तयार करून पूर्ण बांधकाम इथे केलं। योग विद्यानिकेतन ही संस्था 1974 साली सदाशिव निंबाळकर, पद्मश्री सदाशिव निंबाळकर यांनी स्थापन केली आणि मी 75 सालापासून त्यांच्याकडे योगाभ्यासाचं शिक्षण घेतलं आणि त्यानंतर संस्थेमध्ये 75 सालापासून आजपर्यंत काम करतो आहे। मी सुरुवातीला वेगवेगळ्या पदावर कामं केली। हल्ली मी संस्थेचा ट्रस्टी म्हणून काम करतोय। तसंच दामले योग केंद्रामध्ये मी योगाचे वर्ग घेतो। माझे मित्र राजेश वडके हे ह्या शूटिंगचा व्यवसाय करतात आणि त्यांनी मला विनंती केली की तुम्ही जे काही आम्हाला शिकवता त्याचं मला शूटिंग घ्यायचं आहे, म्हणून मी आज त्याच्यासमोर बसलेलो आहे। ह्या शूटिंगमध्ये मी शीर्षासन आपण बघणार आहोत, त्यानंतर ऑटो मसाज बघणार आहोत, तसंच संधिचालनाचे जे प्रकार आहेत ते बघणार आहोत आणि त्यानंतर त्यांची इच्छा आहे की डोळ्याचे जे व्यायाम आहेत, जे सिंपल योगिक क्रियामध्ये आपण शिकवतो ते पण दाखवावेत, तर ते पण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत। ह्या सर्व गोष्टी तुम्हाला ह्या व्हिडिओ कॅसेटमध्ये मिळतील। आभार। प्रथम मी शीर्षासन दाखवणार आहे। शीर्षासनाला किंग ऑफ आसना असं म्हणतात। 1975 साली नावकर ह्याच्याकडून मी हे शिकलो आणि तेव्हापासून मी सातत्याने करतोय। साधारणपणे असं आम्ही सांगतो की 60 नंतर शीर्षासन करू नये, परंतु मला लो BP असल्यामुळे मी रेग्युलर शीर्षासन अजूनपर्यंत करतो आहे। आज मी 71 वर्षाचा आहे, परंतु रेग्युलर शीर्षासन करतो, ते आता तुम्हाला दाखवत आहे। आता रोज वर्गामध्ये ओंकार, प्रार्थना आणि प्राणायाम शिकवले जे जातात त्याचं प्रात्यक्षिक दाखवलं जाणार आहे। सुरुवातीला 3 ओंकार होतात
प्रार्थना होते आणि त्यानंतर 5 प्रकारचे त्रिबंध लावून प्राणायाम केले जातात. तसंच कपालभाती पण केली जाते. सो त्याचं प्रात्यक्षिक आता दाखवण्यात येत आहे. करायची सुरुवात. सगळ्यांनी सुखासन, पद्मासन, वज्रासन, कोणत्याही आधारासनात बसा. डोळे बंद, पाठीचा कणा ताठ. दीर्घ श्वास घ्या, पूर्ण श्वास. दुसऱ्यांदा पूर्ण श्वास. तिसऱ्यांदा पूर्ण श्वास. प्रार्थना. ओम भूर्भुवस्वः तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं कर्वावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय. ओम शांति शांति शांति. सगळ्यांनी पद्ममुद्रा करायची आहे. पद्ममुद्रेमध्ये जाऊन प्राणधारणा 10 श्वास करायची. नाकाच्या ठिकाणी प्रत्येक श्वास गार लागतो तिथे मन ठेवायचं. मनामध्ये दुसरा विचार आणायचा नाही आणि 10 श्वास प्राणधारणा. Slowly come out of it. We will start with Kapalabhati. पद्मासनात बसा. अर्ध पद्मासन, सुखासन. द्रोण मुद्रा करा. एल्बोमध्ये हात ताठ, खांदे थोडे वर, पाठीचा कणा ताठ, डोळे बंद. आणि ह्या अवस्थेत relax abdominal muscle. Start 1, 2, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 30. अशा प्रकारे
सुरुवातीला 50 स्ट्रोक्स घेतो आणि दर आठवड्याला 10-10 स्ट्रोक वाढवत 100 स्ट्रोकचे 3 राऊंड्स रोज वर्गामध्ये घेतले जातात. त्यानंतर अनुलोम विलोम केला जातो त्रिबंध लावून. तो आपण आता बघणार आहात. प्रथम ज्ञानमुद्रा करून बसलो आहोत. पूर्ण रेचक करायचं आहे. हा अनुलोम विलोमचा एक राऊंड झाला. प्रत्येक राऊंडमध्ये 3 अंकामध्ये पूरक 1, 2, 3. त्यानंतर जालंधर बंद, उडियान बंद, अभ्यंतर कुंभक 6 अंकापर्यंत 1, 2, 3, 4, 5, 6. त्यानंतर चेंज द नॉस्ट्रिल, नाकपुडी बदलायची आणि रेचक करायचा 6 अंकात. 1, 2, 3, 4, 5, 6. अशा प्रकारे आत्ता जे अनुलोम विलोम बद्दल सांगितलं ते मी तुम्हाला एक राऊंड अनुलोम विलोमचा करून दाखवतो. प्रथम उजव्या हाताच्या अंगठ्यानी उजवी नाकपुडी बंद, डावीने पूरक. असे अनुलोम विलोमचे 3 राऊंड्स होतात. त्यानंतर भस्त्रिका प्राणायाम. भस्त्रिका प्राणायामासाठी द्रोण मुद्रा. एल्बोमध्ये हात ताठ, खांदे थोडे वर, पाठीचा कणा ताठ, डोळे बंद. सर्व प्राणायाम करताना प्रथम रेचक करत करत मूलबंध लावायचा आणि मूलबंध झाल्यानंतर प्रत्येक प्राणायामाचा वेगवेगळा जो पूरक असेल तो करायचा. भस्त्रिका प्राणायामासाठी आता आधी प्राणायाम करून दाखवतो. भस्त्रिका प्राणायामाचे 2 भाग असतात. पहिल्या भागामध्ये पोटाला शॅलो स्ट्रोक्स असतात आणि दुसऱ्या भागामध्ये सूर्यभेदन प्राणायाम असतो. आता मी बोलणार नाही, पण एक भस्त्रिकेचा राऊंड करून दाखवतोय, तो बघा.
सो अशा प्रकारे भस्त्रिका प्राणायामामध्ये पहिल्या 3 अंकामध्ये पूरक, त्यानंतर भस्त्रिका स्ट्रोक झाल्यानंतर शेवटच्या स्ट्रोकला पूर्ण श्वास सोडत रेचक करायचा. त्यानंतर डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने पूरक करायचा. नंतर जालंधर बंद उडियान बंद करायचा. त्यानंतर डावीने रेचक करायचा. अशा प्रकारे भस्त्रिकेचे रोज 3 राऊंड्स करायचे. त्यानंतर आपण भ्रामरी प्राणायाम करणार आहोत. भ्रमराचा आवाज करत आपल्याला हा प्राणायाम करायचा आहे. त्याच्यासाठी पद्ममुद्रा करून बसा. पद्ममुद्रा, एल्बोज मागे, पाठीचा कणा ताठ, डोळे बंद. भ्रामरी प्राणायामात प्रथम रेचक करायचा. रेचक करत 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 मूलबंध लावायचा. त्यानंतर पूरक करायचा. पूरक करताना भ्रमराचा आवाज. नंतर जालंधर बंद, उडियान बंद, अभ्यंतर कुंभक तो 6 अंकापर्यंत ठेवायचा. त्यानंतर जालंधर बंद सोडायचा आणि भ्रमराचा आवाज करत पूर्ण रेचक करायचा. सो अशा प्रकारे आपण आता भ्रामरी प्राणायाम बघूया. प्रथम पद्ममुद्रा, डोळे बंद. प्रथम रेचक करत 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 मूलबंध लावलाय. आता भ्रामरी पूरक. जालंधर बंद, उडियान बंद. जालंधर बंद सोडा. भ्रामरी रेचक. भ्रामरी पूरक. असे भ्रामरीचे 3 राऊंड्स होतात. त्यानंतर त्यानंतर उज्जाई प्राणायाम. उज्जयती इति उज्जाई. ह्या प्राणायामामध्ये आपण घशाचं थोडं कॉन्ट्रॅक्शन करून पूरक आणि रेचक करतो. 3 अंकामध्ये. नंतर आपण 6 अंकापर्यंत अभ्यंतर कुंभक करतो. असा हा उज्जाई प्राणायाम. उज्जाई प्राणायामासाठी पद्ममुद्रा करायची. एल्बोज मागे, पाठीचा कणा ताठ, डोळे बंद. प्रथम रेचक. उज्जाई प्राणायामाचा मुख्य फायदा म्हणजे थायरॉइड ग्रंथी
घशाचं कॉन्ट्रॅक्शन करून आपण पूरक आणि रेचक केलेलं असल्यामुळे थायरॉईड ग्रंथींचं आरोग्य सुधारायला मदत होते. तसंच आपण आर्टिफिशियल अडथळा निर्माण केल्यामुळे आपल्या लंग्सचे जे मसल्स आहेत, ह्या लंग्सच्या मसल्सची ताकद वाढते. कारण अडथळा आपण निर्माण करतो, त्याच्यामुळे श्वास घेताना आणि श्वास सोडताना लंग्स मसल्सना अत्यंत चांगलं काम करावं लागतं आणि त्याची ताकद वाढते. असा हा उज्जयती उज्जाई प्राणायाम आहे. हा आपण रोज 3 राऊंड्स करतो. त्यानंतर ध्यानात्मक ओंकार. ध्यानात्मक ओंकारासाठी अष्टांग योगामध्ये यमनियम आसन प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. त्यातली धारणा, ध्यान आणि समाधी हा अंतरंग योग आहे. तर ह्याचं थोडंसं प्रात्यक्षिक रोज व्हावं, मनाचं संतुलन चांगलं व्हावं आणि त्यासाठी आपण हा ध्यानात्मक ओंकार करतो. त्याच्यासाठी ज्ञानमुद्रा करून बसा, डोळे बंद, डोळ्यासमोर परमेश्वराचं चित्र आणा. ज्या देवावर तुमचा विश्वास आहे, तुमचे गुरु महावीर, बुद्ध, साईबाबा, गणपती, मक्का, मदिना, क्रॉस, ज्या परमेश्वरावर तुमचा विश्वास आहे त्याचं चित्र सतत बघत राहा. ते चित्र मनाच्या पटलापासून दूर जाऊ देऊ नका. ते चित्र सतत बघत राहा. आत्मा आणि परमात्म्याचं मिलन करा. आत्मा आपल्या शरीरात आहे आणि परमात्म्याने ही सृष्टी निर्माण केली आहे. या परमात्म्याचं सगुण रूप म्हणजे आपले सर्व देव. ज्यावेळेस तुम्ही डोळ्यासमोर तुमच्या आराध्य दैवताचं चित्र आणता, त्यावेळेस तुम्ही तुमच्या शरीरातला आत्मा आणि परमात्मा यांचं मिलन करता. ध्यान करा, धारणा करा. ज्यावेळेस ही धारणा बराच वेळ होते त्यावेळेस होतं ते ध्यान. आणि अशी ध्यानात्मक अवस्था जर तुमची 24 तास मनाची अवस्था राहिली तर तुम्हाला समाधी अवस्था प्राप्त होते. धारणा, ध्यान, समाधी त्रयमेक संयमः. पतंजली म्हणतात, धारणा, ध्यान, समाधी त्रयमेक संयमः. दीर्घ श्वास घ्या. ओम 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 ओम. अशा प्रकारे रोज आम्ही 3 वेळा ओंकार, रिपीटेड ओंकार करतो. आणि त्यानंतर श्वास प्रच्छंदन क्रिया. दोन्ही हात खांद्याशी घ्यायचे. पूर्ण श्वास घेत दोन्ही हात वर. असे 10 स्ट्रोक्स रोज घेतले जातात आणि हे रोज प्रॅक्टिस केली जाते. साधारण 10 ते 15 मिनटं आमच्या ह्या स्पेशल योगा क्लासमध्ये. थँक्यू. आता तुम्हाला संधिचालन दाखवणार आहे.
पण संधिचालन म्हणजे योगाभ्यास नाही. पण मनुष्याला 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय दिलेली आहेत. ती ही 10 इंद्रिय आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत चांगल्या अवस्थेत राहावीत, ह्या दृष्टीने संधिचालन हे करणं अत्यंत जरुरीचं आहे. ज्या वेळेस आपल्याला वेळ असतो, आपण टी व्ही बघत असतो, त्यावेळेस मध्ये मध्ये जाहिराती एवढ्या येतात आणि त्या जाहिराती चालू असताना आपण आपल्या खोलीमध्ये बसून हे संधिचालनाचे प्रकार केलेत तरीसुद्धा फायदेशीर आहे. आपल्याला 5 कर्मेंद्रिय जी आहेत ती म्हणजे 2 हात, 2 पाय. त्यानंतर तिसरं कर्मेंद्रिय म्हणजे तोंड, की ज्या वाटे आपण अन्न ग्रहण करतो. चौथं कर्मेंद्रिय म्हणजे गुदद्वार, की ज्याद्वारे आपण शरीरातली घाण बाहेर टाकून देतो. आणि शेवटचं कर्मेंद्रिय म्हणजे आपली लघवीची जागा, युरिनेशनची जागा, की ज्याच्यातून आपण शरीरातले लिक्विड वेस्ट बाहेर टाकतो. तसंच त्या जागी नवीन माणसाची उत्पत्ती सेक्स ऑर्गन्स असल्यामुळे नवीन माणसाची उत्पत्ती पण तिथूनच होते. सो अशा प्रकारे ही 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय जी आपली आहेत. 5 ज्ञानेंद्रिय तुम्हाला माहिती आहेत. डोळे, कान, डोळ्यांनी बघतो, कानाने ऐकतो, जिभेने चव घेतो, श्वासाने आपण वास घेतो. ही झाली 4. आणि 5वं म्हणजे त्वचा, की ज्याच्या स्पर्शज्ञानाने आपल्याला बाहेरचं ज्ञान होतं. सो अशी ही 5 ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय चांगलेच राहण्यासाठी संधिचालनाचे जे प्रकार आहेत ते आता मी तुम्हाला दाखवणार आहे. हे प्रकार योगाभ्यास नाही, लक्षात ठेवा. आपण आपल्या वर्गात हे रोज करत नाही, पण तुम्ही मात्र रोज घरी ज्यावेळेस टी व्हीच्या ॲड्स येतील त्यावेळेस हे रोज जरूर करा आणि तब्येत उत्तम ठेवा. हे कसं करायचं ते आता आपण बघूया. प्रथम आपण पायाचे व्यायाम बघूया. त्याच्यासाठी प्रथम लांब पाय करून बसायचं. फक्त बोटं, पहिल्या प्रकारात फक्त बोटं हलवायचे आहेत. 1 2 1 2 1 2. अशा प्रकारे प्रत्येक क्रिया 5 ते 10 वेळा जसा वेळ असेल त्याप्रमाणे करायचे. दुसऱ्या प्रकारात अँकल जॉईंट 1 2 1 2 1 2. तिसऱ्या प्रकारात थोडं 2 पायात अंतर घ्यायचं आणि दोन्ही पाय आतमध्ये आणायचे. 1 2 1 2 1 2. चौथ्या प्रकारामध्ये अँकल जॉईंटना रोटेशन करायचं आहे. क्लॉकवाईज रोटेशन, अँकल जॉईंटला क्लॉकवाईज रोटेशन, नंतर अँटी क्लॉकवाईज, क्लॉकवाईज अँड अँटी क्लॉकवाईज. सो अशा प्रकारे अँकल जॉईंट झाला. त्यानंतर आपण दोन्ही पायांना 1 2 3 4 5. हे एकदा क्लॉकवाईज झालंय. आता अँटी क्लॉकवाईज 1 2 3 4
5. त्यानंतर दुसरा पाय. प्रथम दोन पाय जवळ आणायचा, वरती उचलून 2, 3, 4, 5. आता आधी पाय जवळ ठेवायचा आणि दूर करत करत 1, 2, 3, 4, 5. सो अशा प्रकारे पायाचा व्यायाम. त्यानंतर गुडघा. दोन्ही गुडघे पाय जवळ ठेवून 1, 2, 1, 2, 1, 2, 1, 2. अशा प्रकारे गुडघ्यासाठी. त्यानंतर पाय दुमडायचा, पाय दुमडायचा आणि प्रथम 2 खोबरेल पायाला लावायचं थोडंसं आणि पायाचा तळवा घासायचा. त्यानंतर प्रत्येक बोट खेचायचं आहे. त्यानंतर बोट जितकी वाकवता येतील सहजपणे तेवढी वाकवायची आहेत. त्यानंतर अँकल जॉईंट. अँकल जॉईंट मूवमेंट 1, 2, 3, 4, 5. त्यानंतर अंगठा पकडून अँकल जॉईंटला रोटेशन करायचं आहे. क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज. आता हा एक पाय झाला. तसाच दुसरा पाय. सर्व क्रिया तशाच करायच्या आहेत. रोज पायाला तेल लावा. तसंच रोज बेंबीमध्ये 2 थेंब तेल सोडा की ज्या ठिकाणी नाभीचक्र आहे आणि ज्या ठिकाणी शरीरातल्या 72,000 नाड्या एकत्र आलेल्या आहेत. आता आपण हाताचे व्यायाम बघूया. त्याच्यासाठी प्रथम 5 10 बोट 1, 2, 3, 4, 5. त्यानंतर मनगट. एका हाताने मनगट दुसरं धरून गोल फिरवावं. अँटी क्लॉकवाईज, क्लॉकवाईज. त्यानंतर दोन्ही हात 1, 2, 1, 2, 1, 2. त्यानंतर बोट एकत्र करून दोन्ही श्वास घेत श्वास सोडत दोन्ही एल्बो जवळ आणायचे. श्वास घेत दूर न्यायचे. 1, त्यानंतर शोल्डरसाठी रोटेशन. श्वास घेत अँटी क्लॉकवाईज. सो अशा प्रकारे शोल्डरसाठी
एल्बोसाठी, रिस्टसाठी, बोटांसाठी असे हाताचे व्यायाम करायचे. त्यानंतर हात खांदा रोटेशन 5 वेळा, इन अदर डिरेक्शन 5 वेळा. यानंतर आपण हस्त पार्श्वासन करणार आहोत. हस्त पार्श्वासनात दोन्ही हात, दोन्ही करंगळी आणि अंगठा एकत्र, एल्बोमध्ये हात ताठ आणि हे दोन्ही हात श्वास घेत वर. इथे 2 श्वास थांबायचं आणि त्यानंतर श्वास सोडत 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 हात खाली आणायचे. अशा प्रकारे हाताचे. त्यानंतर हस्तसंचालन करायचं आहे. हस्तसंचालनासाठी हे जे हात पंजे आहेत, हे पंजे आपल्याला 4 दिशेने फिरवायचे आहेत. पहिल्या प्रकारात पंजे बघा असे आहेत. श्वास घेत वर जायचं, श्वास घेत सोडत इथे 2 श्वास थांबायचं आणि त्यानंतर श्वास सोडत. दुसऱ्या प्रकारात पंजे समोर दाखवायचे. श्वास घेत वर, इथे थांबून 2 श्वास थांबायचं, त्यानंतर श्वास सोडत. तिसऱ्या प्रकारात पंजे वर करायचे. श्वास घेत आणि श्वास सोडत. आणि चौथ्या प्रकारात आपल्या हाताचे पंजे उलटे करायचे. भूताचे पाय जसे उलटे असतात तसे हे आता उलटे केलेले पंजे. श्वास घेत वर न्यायचे दोन्ही हात. इथे 2-3 आपल्या कपॅसिटीप्रमाणे हात वर न्यायचे, पण पंजे उलटेच ठेवायचे. इथे 2-3 श्वास घ्यायचे आणि नंतर श्वास सोडत सोडत हे हस्तसंचालन अशा हाताचे आणि पायाचे रोज प्रकार करावेत की जेणेकरून दोन्ही हात आणि दोन्ही पाय शेवटच्या श्वासापर्यंत आपण व्यवस्थित वापरू शकलो तर त्याच्यासारखं सुखी जीवन नाही. थँक्यू. आमचे गुरुजी पद्मश्री निंबाळकर, फाउंडर डायरेक्टर ऑफ योग विद्या निकेतन, त्यांनी सिंपल योगिक क्रिया हे अतिशय सुरेख पुस्तक लिहिलेलं आहे. आणि ह्या पुस्तकामध्ये जी आपली 5 ज्ञानेंद्रिय आहेत त्या 5 ज्ञानेंद्रियाविषयी ती चांगली शेवटपर्यंत ठेवण्यासाठी सोप्या सोप्या योगाच्या क्रिया दिल्या आहेत. त्यातल्या डोळ्याच्या ज्या क्रिया आहेत त्या आता मी तुम्हाला दाखवणार आहे. ह्या डोळ्याच्या क्रिया, कारण एका शास्त्रज्ञाने असं म्हटलं आहे की आपण बाहेरच्या जगातलं ज्ञान
हे पंचेंद्रियाने मिळवत असतो. पण त्यातले डोळे हे अत्यंत महत्त्वाचे आहेत, कारण डोळ्याच्या साहाय्याने आपण जवळजवळ 84% ज्ञान केवळ एकट्या डोळ्याच्या साहाय्याने मिळवतो. आणि म्हणून हे डोळे चांगले ठेवावेत, ते शेवटपर्यंत चांगले राहावेत, कॅटरॅक्टसारखा त्रास होऊ नये, रेटिना डिटॅचमेंटसारखे प्रॉब्लेम्स येऊ नयेत, त्याच्यासाठी अतिशय सोपे सोपे योगाचे प्रकार दाखवलेले आहेत, शिकवलेले आहेत ह्या पुस्तकात. तर त्यातले काही प्रकार मी आज तुम्हाला करून दाखवणार आहे. पहिला प्रकार नेत्रस्पर्श. दोन्ही हात घासून एकमेकांवर घासले की गरम होतात. आणि अशा ह्याच्यात जर का दोन्ही हात डोळ्यावर ठेवले असा नेत्रस्पर्श. त्यानंतर स्प्लॅशिंग ऑफ आईज, नेत्र प्रक्षालन. बाथरूममध्ये जायचं, मान खाली करायची, डोळे बंद करायचे, तोंडात पाणी भरून घ्यायचं आणि दोन्ही हातांनी डोळ्यावर, डोळे बंद आहेत, पापण्या बंद आहेत, ह्या ह्याच्यात पाण्याचं प्रक्षालन करायचं. सो रोज कमीत कमी 1-2 वेळा नेत्र प्रक्षालन करा. तसंच हा आयकप आमच्या संस्थेने डिझाईन केला आहे. याला एक वेगळा कर्व्हेचर दिलेला आहे आणि ह्या आयकपच्या साहाय्याने रोज डोळे स्वच्छ धुवा. आयकपमध्ये साधं पाणी, फिल्टर्ड वॉटर, फ्रीजचं पाणी नाही, साधं फिल्टर पाणी घ्यायचं आणि त्याच्यात डोळा बुडवून डोळा उघडायचा, 2-3 वेळा उघडझाप करायची आणि अशा प्रकारे दोन्ही डोळे रोज पाण्याने स्वच्छ करायचे. सो हा आयकप वापरा. त्यानंतर डोळ्याचे मसल्स जे आहेत हे चांगले राहावेत, रेटिना चांगला राहावा, त्यासाठी काही व्यायामाचे प्रकार आहेत, ते आता आपण बघूया. तुम्ही जर का डोळ्याची ॲनाटॉमी बघितली असेल, त्याचा अभ्यास केला असेल, तर तुमच्या लक्षात येईल की 3 पेअर्स ऑफ हॉरिझॉन्टल मसल्स, म्हणजे 2 हॉरिझॉन्टल, 2 उभे, तसेच डायगोनल असे पेअर्स ऑफ मसल्स आपल्या बुबुळाभोवती आहेत आणि त्याच्यामुळेच आपण आपले डोळे हलवू शकतो. सो आपण प्रथम बघणार आहोत ब्रह्मदृष्टी. ब्रह्मदेवाला ज्याप्रमाणे 4 तोंड होती, त्याप्रमाणे आपण आता 4 डिरेक्शनला आपली मान फिरवून, मान तशीच ठेवून आपण फक्त डोळे हलवणार आहोत. बघा, प्रथम डोळे उघडे ठेवायचे, नजर समोर. आता दोन्ही डोळे सावकाश उजव्या कोपऱ्यात घ्यायचे. या ठिकाणी 2 श्वास घ्यायचे. त्यानंतर दोन्ही बुबुळं सावकाश समोर आणायची. आता दोन्ही आयबॉल्स डाव्या कोपऱ्यात न्यायचे. डाव्या कोपऱ्यात इथे 2-3 श्वास घ्यायचे. श्वास घेऊन झाले की परत सरळ समोर डोळे आणायचे. आता दोन्ही बुबुळं वर न्यायची, वरच्या बाजूला. या ठिकाणी 2 श्वास घ्यायचे आणि त्यानंतर
दोन्ही बुबुळं सरळ आणायची. आता दोन्ही बुबुळं सावकाश खाली न्यायची. जितकी खाली घेता येतील तेवढी घ्यायची. इथे 2 श्वास घ्यायचे आणि मग सरळ व्हायचं. ही झाली ब्रह्मदृष्टी. ब्रह्मदेवाला जशी 4 तोंड असतात त्याप्रमाणे 4 दिशेला आपण आपली बुबुळं हलवली. आता आपण बघणार आहोत दुसरा प्रकार, तो म्हणजे जत्रुदृष्टी. जत्रुदृष्टी म्हणजे जत्रू म्हणजे खांदा. सो प्रथम दोन्ही बुबुळं उजव्या बाजूला न्यायची, नंतर खाली बघायचं आणि आपला उजवा खांदा बघायचा. उजव्या खांद्या बघून 2 श्वास घ्यायचे आणि मग परत सरळ डोळे आणायचे. सावकाश आता दोन्ही डोळे डाव्या बाजूला आधी न्यायचे, नंतर खाली घ्यायचे. डावा खांदा बघायचा, डावा खांदा बघायचा. इथे 2-3 श्वास घ्यायचे. त्यानंतर दोन्ही डोळे सरळ आणायचे. सो ही झाली जत्रुदृष्टी. त्यानंतर तिसरा प्रकार आहे नासाग्र दृष्टी. नासाग्र नाकाचा जो शेंडा म्हणजे नासाग्र, त्याच्यावर दृष्टी आणायचं आहे. त्याच्यासाठी हात सरळ ठेवा. टिप ऑफ द इंडेक्स फिंगरवर नजर ठेवा. दोन्ही डोळे टिपवर ठेवा. आता सावकाश हात जवळ आणायला लागा. हात जवळ आणा, हात जवळ आणा. बोट नाकाला टेकेल. दोन्ही डोळे तुमचे इथे 2-3 श्वास घ्या आणि त्यानंतर सावकाश हात लांब करत 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 नजर नॉर्मल करा. सो ही झाली नासाग्र दृष्टी. तसंच भ्रूमध्य दृष्टी. भ्रू म्हणजे भुवया. भ्रूमध्य म्हणजे जिथे आपण कुंकू लावतो किंवा गंध लावतो ती जागा. सो त्याच्यासाठी भ्रूमध्य दृष्टी करण्यासाठी हात सरळ ठेवा. थोडं इंडेक्स फिंगर वर ठेवा. कपाळाच्या रेषेमध्ये ठेवा. आता सावकाश इंडेक्स फिंगर जवळ आणा. दोन्ही डोळे बोटावरच आहेत. बोटावरच दोन्ही डोळ्यांची नजर आहे. अशा प्रकारे भ्रूमध्य दृष्टी करायची. इथे 2-3 श्वास घ्यायचे. श्वास घेऊन झाल्यानंतर सावकाश हात लांब करायचा. सो ही झाली भ्रूमध्य दृष्टी. त्यानंतर समीप दृष्टी आणि नासाग्र दृष्टी. समीप दृष्टी आणि सुदूर दृष्टी अशा 2 दृष्टी आहेत. समीप म्हणजे जवळ. त्राटकाचाच हा प्रकार आहे. साधारण 2 फूट अंतरावर एखादी मेणबत्ती ठेवा डोळ्याच्या रेषेमध्ये आणि त्याची ज्योती बघा काही क्षण. समीप दृष्टी. आणि तसंच आपल्या बाल्कनीमध्ये जा आणि लांब एखादी वस्तू असेल, पाईप असेल, चिमणी असेल, चिमणीचा स्टेक, झाडाचा नारळाचं झाड असेल, त्याच्याकडे नजर ठेवा आणि अशा प्रकारे समीप दृष्टी आणि सुदूर दृष्टी करा. नंतर आपल्या बाल्कनीमध्ये जाऊन हाताचं बोट एखाद्या झाडाच्या रेषेमध्ये ठेवा आणि दृष्टी
परिवर्तन करा. म्हणजे काय करायचं, एकदा नजर बोटावर आणायची, झटकन नजर झाडावर न्यायची, परत बोटावर, परत झाडावर, परत बोटावर, परत झाडावर. अशा प्रकारे दृष्टी परिवर्तन करा की जेणेकरून आपल्या डोळ्यामधल्या ज्या लेन्सेस आहेत ह्या कॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्स, कॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्स अशा प्रकारे होत राहतात आणि त्यांना त्याचे मसल्सच्या साह्याने त्या बारीक होतात, जाड्या होतात आणि आपल्याला जवळचं बघणं आणि लांबचं बघणं करता येतं. सो अशा प्रकारे हे झाले काही प्रकार. आणखीन आपण काही बघणार आहोत. दृष्टिसंचालन. दृष्टिसंचालन जसं आपण लेफ्ट राईट मार्चिंग करतो त्याप्रमाणे दोन्ही बुबुळं आपल्याला संचालनात वापरायची आहेत. पहिल्या प्रकारामध्ये दृष्टिचालन. दृष्टिसंचालनामध्ये बघा, आधी समोर बघायचं आहे. आता दोन्ही बुबुळं राईट लेफ्ट राईट लेफ्ट अशी आणायची आहेत. बघा, राईट लेफ्ट 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 अशा प्रकारे संचालन राईट लेफ्ट झालं. आता अप अँड डाऊन म्हणजे बघा, अप डाऊन अप डाऊन अप डाऊन अप डाऊन अप डाऊन अप डाऊन अप डाऊन. सो हे झालं संचालन. आता दृष्टिचालन पण आपल्याला शिकायचं आहे. म्हणजे रोटेशन ऑफ आवर आयबॉल्स. एकदा क्लॉकवाईज रोटेशन करणार आहोत आणि नंतर अँटी क्लॉकवाईज करणार. सो क्लॉकवाईज रोटेशन बघा. प्रथम राईट डाऊन लेफ्ट अप 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 राईट डाऊन लेफ्ट अप. सो ह्याच्यामध्ये आपण क्लॉकवाईज मुवमेंट घेतली. आता आपण अँटी क्लॉकवाईज डोळे घेणार आहोत. म्हणजे प्रथम राईट अप लेफ्ट डाऊन 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 राईट अप लेफ्ट डाऊन. सो अशा प्रकारे आपल्याला दृष्टिचालन करता येत आहे. सो हे डोळ्याचे व्यायाम. आणि ह्यानंतर अतिशय सोपा जो प्रकार आहे तो म्हणजे नेत्र संकोच. पण अतिशय फायदेशीर आहे, कारण आपल्या मेंदूपासून 12 क्रॅनियल नर्व्स येतात आणि ह्या 12 क्रॅनियल नर्व्सना एक प्रकारचं स्टिम्युलेशन मिळण्यासाठी हे नेत्र संकोच जरूर करा की ज्याच्यामुळे सर्व क्रॅनियल नर्व्स कॉन्ट्रॅक्ट होतील आणि त्या स्टिम्युलेट होतील, त्यांचं फंक्शनिंग सुधारायला मदत होईल. कसं करायचं? सोपं आहे. आता हे डोळे जर का पूर्ण चेहरा कॉन्ट्रॅक्ट करून घेतला, इथे 2-3 श्वास घेतले आणि नंतर डोळे सोडले, परत कॉन्ट्रॅक्ट केले, परत सोडले, परत कॉन्ट्रॅक्ट केले, परत सोडले. सो हे जर केलं, नेत्र संकोच करायला 1-अर्धा मिनिट सुद्धा लागत नाही. पण हे जर केलं तर ह्या क्रॅनियल नर्व्स आपल्या ब्रेनपासून 12 क्रॅनियल नर्व्स ज्या आलेल्या आहेत, ह्या क्रॅनियल नर्व्स ताणल्या जातात, स्टिम्युलेट होतात आणि त्यांचं फंक्शनिंग सुधारायला अतिशय मदत होते.
ह्या सर्व क्रॅनियल नर्व्सची माहिती, या 12 ज्या क्रॅनियल नर्व्स आहेत, या क्रॅनियल नर्व्सची माहिती ह्या आम्ही पुस्तकामध्ये पूर्णपणे दिलेली आहे. अपेंडिक्समध्ये सर्व क्रॅनियल नर्व्सची माहिती दिलेली आहे. थँक्यू व्हेरी मच. ठीक आहे. सबंध पृथ्वीची निर्मिती 5 तत्वांनी झालेली आहे. पंचमहाभूत आपण त्याला म्हणतो. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. सो अशा ह्या 5 तत्वांनी आपली पृथ्वी बनलेली आहे. आणि ही 5ही तत्व ह्या आपल्या 5 बोटावर दाखवली जातात. हे बोट पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. सो अशा प्रकारे ह्या 5ही बोटांवर 5 तत्व दाखवली जातात. दीज आर ट्रीटेड एज अ अँटेना. सो ह्या ज्या काही मुद्रा आहेत, मुद्राशास्त्र हे वेगळं शास्त्र आहे. परंतु आपल्या क्लासमध्ये आपण प्राणायाम करताना काही मुद्रा करतो. त्यातली एक मुद्रा म्हणजे ज्ञानमुद्रा. ज्ञानमुद्रेमध्ये इंडेक्स फिंगर आणि अंगठा हे एकमेकांवर दाबून नाही, पण जस्ट टचिंग अशा अवस्थेत, आणि उरलेली 3 बोटं सरळ अवस्थेत गुडघ्यांवर ठेवून, एल्बोज मागे करून, पाठीचा कणा ताठ करून, डोळे बंद करून बसलं की ही झाली ज्ञानमुद्रा, सिम्बॉल ऑफ नॉलेज. त्यानंतर दुसरी मुद्रा आहे द्रोणमुद्रा. द्रोणमुद्रेमध्ये आपल्या हाताचे कप शेप आपण करतो, दोन्ही हात ते गुडघ्यावर ठेवतो. जर का काही जणांचे हात लांब असतील तर त्यांनी हात असे ठेवावेत. पण द्रोणमुद्रा करताना नेहमी एल्बोमध्ये हात ताठ ठेवावेत आणि खांदेवर ठेवून द्रोणमुद्रा करावी. दोन्ही हातांनी गुडघे पकडलेले असल्यामुळे पर्टिक्युलरली कपालभाती वगैरे करताना, की जिथे आपल्याला खांदे हलवायचे नसतात, फक्त पोटाने स्ट्रोक्स द्यायचे असतात, अशा वेळेस द्रोणमुद्रा करायची आहे. भस्त्रिका प्राणायाम करताना द्रोणमुद्रा करायची आहे. सो काही प्राणायाम करताना द्रोणमुद्रा वापरायची. पण बरेचसे प्राणायाम करताना पद्ममुद्रा करतात. पद्ममुद्रा म्हणजे डावा हात बेंबीच्या खाली पण मांड्या पायांवर ठेवलेला, दुसरा हात त्याच्यावरती, उजवा हात, आणि दोन्ही अंगठे बाहेर, एल्बोज मागे, पाठीचा कणा ताठ, डोळे बंद, आणि अशा प्रकारे ही पद्ममुद्रा. सो ह्या 3 मुद्रा प्रामुख्याने आपण प्राणायाम करताना वापरत असतो. ह्या व्यतिरिक्त आणखीन 1-2 मुद्रा मी तुम्हाला दाखवतो की ज्या जर आपण केल्या तर आपल्याला बराच फायदा होतो. त्यातली एक मुद्रा म्हणजे वायुमुद्रा. आता आपल्याला गॅसेसचा त्रास होणं इज अ व्हेरी कॉमन थिंग, आणि त्या दृष्टीने ही वायुमुद्रा जर आपण केली तर आपल्याला गॅसेसचा त्रास होत नाही. आत्ता मी तुम्हाला पंचमहाभूत सांगितली, पृथ्वी, आप, तेज, अंगठा म्हणजे तेज, वायू म्हणजे इंडेक्स फिंगर. तर आता हा वायू आणि तेज असं लावलं तर ज्ञानमुद्रा होते. पण हेच बोट रूट ऑफ तेज लावलं आणि त्याच्यावर अंगठा ठेवला अशा प्रकारे तर ही मुद्रा होते वायुमुद्रा. वायुमुद्रेत बसून आपण जर का टी व्ही बघितला किंवा इतर वेळेस केव्हाही आपण वायुमुद्रा केली, वेळ असेल तेव्हा, तर गॅसेसचा त्रास कमी होतो. दुसरी मुद्रा म्हणजे पृथ्वी मुद्रा. बघा,
हे पृथ्वी तत्व दाखवतं. पृथ्वी तत्व म्हणजे आपलं शरीर. आपल्याला जे आपण अन्न खातो हे सगळं अन्न आपल्याला पृथ्वीतून मिळत असतं, जमिनीतून मिळत असतं आणि आपल्या शरीराची वाढ होत असते. म्हणून हे पृथ्वी तत्व, हे पृथ्वी तत्व आणि तेज तत्व हे जर का तुम्ही अशा प्रकारे ठेवलं, पृथ्वी तत्व आणि तेज तत्व अशा प्रकारे ठेवून ही जर पृथ्वी मुद्रा केली तर वजन कमी व्हायला मदत होते. कारण आज वजन, एक्सेस वेट इज अ प्रॉब्लेम फेस्ड बाय मेजॉरिटी ऑफ द पीपल, मेनी ऑफ द पीपल. सो अशा प्रकारे पृथ्वी मुद्रा केली की वजन कमी व्हायला मदत होते. मुद्राशास्त्र हे वेगळं शास्त्र आहे, त्याचा अभ्यास फार मोठा आहे. मी काही जास्त अभ्यास केलेला नाही, पण जे काही थोडंसं माहिती आहे ते तुम्हाला सांगितलं. थँक्यू व्हेरी मच. आज तुम्हाला मी ऑटो मसाजबद्दल माहिती सांगणार आहे. मित्रहो, मी 3 वर्षापूर्वी रुग्ण सेवा सदन म्हणून परळला इन्स्टिट्यूट आहे, त्या इन्स्टिट्यूटमध्ये मसाजचा अभ्यास केला. त्या ठिकाणी क्लासला जात होतो, प्रॅक्टिकल ट्रेनिंग घेतलं आणि त्यानंतर असा विचार केला की हा मसाजचं जे तत्व आहे ह्याचा फायदा आपण का घेऊ नये. आणि म्हणून मी ऑटो मसाज चालू केला. गेले 2 वर्ष मी सातत्याने ऑटो मसाज करत आहे आणि त्याचे फायदे मला अफाट मिळाले आहेत. शरीराचा कुठचेही मसल्स दुखणं, पाठीचे मसल्स दुखणं, पायाचे मसल्स दुखणं, गुडघ्याचे प्रॉब्लेम्स, मला एकेकाळी पाठीच्या मसल्सनी एवढा त्रास दिला होता की 15 दिवस मी अंथरुणावर झोपून होतो. सो अशा लंबरचे प्रॉब्लेम्स हे सगळे नाहीसे होण्याच्या दृष्टीने मी विचार करत होतो आणि मला असं दिसलं की ऑटो मसाज जर केलं तर त्याच्यासारखं सुख नाही. आता हा ऑटो मसाज करायचा कसा? रोज 20 मिनटं लागतात. 17 ते 20 मिनटं ऑटो मसाजला लागतात आणि तो केल्यानंतर एक 5 मिनटं ते तेल शरीरात ॲब्सॉर्ब होण्यासाठी थांबायचं आणि त्यानंतर गरम पाण्याने आंघोळ करायची. रोज साबण लावायची जरूर नाही. गरम पाण्याने आंघोळ करून अशा प्रकारच्या स्क्रबरनी जर का सबंध अंग पुसलं, आंघोळ केली तर आपल्याला साबण लावण्याची जरूर नाही. हा अतिशय नॅचरल झाडाच्या मुळ्यांपासून बनवलेला असा स्क्रबर मला केरळाच्या टूरला गेलो होतो तिथे मिळाला. 10 रुपयामध्ये, पण अतिशय युजफुल. सो असा हा स्क्रबर तुम्ही कधी केरळच्या टूरला गेलात तर जरूर घ्या आणि वापरा. तसंच मसाज करण्यासाठी म्हणून 2 गोष्टींची जरूर आहे. तेल, साधं तेल वापरा. तिळराज, तिळाचं तेल वापरा. मी रोज तिळराज वापरतो आणि ह्या तिळाच्या तेलात भीमसेन कापूर टाकायचा आहे. हा भीमसेन कापूर हा नैसर्गिक झाडापासून मिळालेला कापूर आहे आणि हा 1 लिटर तेलात साधारण 15 ग्रॅम भीमसेन कापूर त्याच्यात घालायचा, पावडर करून. तो पूर्ण विरघळतो आणि असं जे तयार झालेलं तेल आहे हे तेल मसाजसाठी वापरावं. रोज घरी मसाज करताना एखादं जुनेरं किंवा टेबल क्लॉथ किंवा त्याच्यावर वर्तमानपत्राचा कागद टाकायचा की जेणेकरून आपल्या कार्पेट्स खराब होत नाहीत. आपण मसाजला सुरुवात करणार आहोत
पण लक्षात ठेवा की घरी मसाज करताना अंगावर कपडे ठेवायचे नाहीत. पूर्ण कपडे काढून मसाज करायचा. त्याच्यासाठी आपल्याला थोडीशी प्रायव्हसी पाहिजे. ती जर असेल तर अतिउत्तम. आणि मसाज चालू करायचा. मसाज चालू करताना माझ्या पद्धतीमध्ये मी प्रथम वज्रासनात बसतो आणि पाठीचा कणा हा अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे पाठीच्या कण्याला 2 प्रकारे मसाज केला जातो. एकदा बसून, वज्रासनात बसून, आणि एकदा खाली वाकून. सो दोन्ही वेळेचा तुम्हाला दाखवणार आहे. आता आपण सुरुवात करूया मसाजला. 4 बोटाला तेल लावून पाठीला गोल प्रकारे तेल लावायचं. साधारणपणे प्रत्येक क्रिया 5 ते 10 वेळा वेळ असेल त्याप्रमाणे करावी. त्यानंतर दुसऱ्या हाताने दुसऱ्या बाजूने त्यानंतर मधला जो कणा आहे त्याच्या बाजूनी प्रेशर देऊन खालून वर जायचं आहे. खालून वर जायचं आहे. आणि त्यानंतर हे केल्यामुळे लंबरचे मसल्स जे आहेत ते अतिशय मजबूत आणि चांगले होतात आणि त्यामुळे लंबरचे प्रॉब्लेम्स राहत नाही. त्यानंतर आता आपण बघूया हाताला मसाज कसा करायचा. हातासाठी रिस्ट तेल घेऊन आपल्या मनगटाच्या भोवती तेल, ह्या प्रत्येक जॉईंटच्या भोवती तेल लावायचं. त्यानंतर प्रत्येक बोट गोल फिरवून खेचायचं. रोटेट अँड पुल, रोटेट अँड पुल. अशा प्रकारे प्रत्येक बोट तेल लावून खेचायचं. नंतर मनगट आतून बाहेर, फ्रॉम इनसाइड टू आउटसाइड. हा जो हात आहे, हाताचा एवढा पोर्शन आतून बाहेर तेल लावायचं आहे, मसाज करायचा आहे. आपल्याला प्रेशर जितकं जमेल त्याप्रमाणे द्यायचं आहे. जॉईंट जिथे आहे त्या ठिकाणी रोटेट करणं आहे. जॉईंटला रोटेशनल मसाज करायचा. त्यानंतर अप्पर हँडला बाहेरून आतमध्ये यायचं. आधी असं तेल लावायचं आणि मग बाहेरच्या बाजूनी आतमध्ये, बाहेरच्या बाजूनी आतमध्ये. अशा प्रकारे आपल्याला हाताला मसाज करायचा आहे. खांद्याला रोटेशन. लक्षात ठेवा, जॉईंट्सना बाय रोटेशनल मसाज. सो अशा प्रकारे हा हात पूर्ण इथपासून वरती खेचायचा आहे
असा न्यायचा नाही, हा असा वर घ्यायचा आहे. कारण व्हेनस ब्लड हे व्हेन्स ह्या भागातून व्हेनस ब्लड आपल्या हृदयाकडे येतं अशा प्रकारे. म्हणून प्रेशर खालून बोटांकडून खांद्याकडे घ्यायचं आहे, लक्षात ठेवा. सो अशा प्रकारे हाताचा मसाज. त्यानंतर ह्या भागामध्ये अशा प्रकारे मसाज करायचा आहे. त्यानंतर उजवा हात, प्रथम मनगट, त्यानंतर जॉईंट्स, बोटाचे जॉईंट्स. रोटेट अँड पुल ईच फिंगर, रोटेट अँड पुल ईच फिंगर. नंतर मनगट आतून बाहेर, आतून बाहेर. त्यानंतर एल्बो जॉईंट रोटेशन. त्यानंतर अप्पर हँड, तेल लावायचं आणि बाहेरून आतमध्ये, बाहेरून आतमध्ये, फ्रॉम आउटसाइड टू इनसाइड दंडाचा भाग. रोटेशन टू युअर शोल्डर. त्यानंतर टॅपिंग. अशा प्रकारे दोन्ही हाताचा आपण मसाज बघितला. आता आपण चेहऱ्याचा मसाज बघूया. तेल बोटांना लावून घ्यायचं आहे. प्रथम टेम्पल पोर्शन, दोन्ही कपाळाच्या बाजूनी. त्यानंतर कपाळ, त्यानंतर भुवया. दोन्ही बोटांना तेल लावून हात इथे ठेवायचा आहे आणि भुवया. तसंच गालाचं वरचं हाड, डोळ्याचा खालचा भाग. त्यानंतर नाकाचा भाग. मिशीचा भाग. अनवठी. त्यानंतर गालांना तेल लावायचं आणि हा जो तळवा आहे ह्या ठिकाणी तेल घेऊन गालांना मसाज करायचा आहे. दोन्ही हात गालावर ठेवून रोटेट करायचे आणि हे रोटेट करत असताना गालाच्या सर्व मसल्सना व्यायाम व्हावा म्हणून मराठीमध्ये अ, आ, ई, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ, आ ही जी बाराखडी आहे, हे जे स्वर आहेत, हे 12 स्वर जे आहेत हे म्हणायचे आणि रोटेशन करायचं आहे. बघा, अ, आ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ, आ, अ, आ,
ऊ ए आई ओ औ अम आह. हे केल्यामुळे आपल्या मसल्सची हालचाल होते आणि त्याच वेळेस आपण गालांना रोटेशनल मसाज करत असतो. त्याच्यामुळे गालाच्या चेहऱ्याचे मसल्सना चांगल्या प्रकारे व्यायाम मिळतो. त्यानंतर मान, त्यानंतर इंडेक्स फिंगरला तेल लावून घ्यायचं आणि हे इंडेक्स फिंगर कानात घालायचं आहे आणि मसाज करायचं आहे. 1 2 1 2. त्यानंतर कानाच्या ज्या पाळ्या आहेत त्यांना मसाज. गळ्याचा भाग, मगाशी आपण उलटा केला होता, आता वरतून खाली. कॅरोटीन नर्व्स अँड कॉइलेटन बॉडीज जे आहेत त्यांना एक प्रकारचा चांगला मसाज होतो आणि ब्लड सप्लाय टू युअर ब्रेन इम्प्रूव्ज. त्याच्यानंतर सर्व्हायकलचे जे 7 मणके आहेत त्याच्यासाठी तेल घ्यायचं आणि खालून वरती अशा प्रकारे आपला चेहऱ्याचा मसाज झाला. आता आपण करणार आहोत छातीला मसाज. एक हात जमिनीवर ठेवायचा, छाती जरा रुंद वरती करायची, छातीला थोडं तेल लावून हा जो मधला भाग आहे हाताचा तो छातीवर फिरवायचा 5 ते 10 वेळा, वेळ असेल त्याप्रमाणे. उजव्या हाताने डाव्या छातीचा भाग आणि डाव्या हाताने उजव्या छातीचा भाग रोटेट, तेल लावून. त्यानंतर कॉलर बोन, नंतर हे मुख्य हाड, इथे तेल लावायचं. आता पूर्ण श्वास घ्यायचा, सगळा श्वास सोडायचा आणि मग ह्या रिब्सना मसाज करायचा आहे. बघा, पूर्ण श्वास घेतला, सगळा श्वास सोडला, श्वास न घेता छाती फुगवायची. अशा प्रकारे रिब्स पर्यंत मसाज झाला. आता आपण पोटाला बघूया. प्रथम बेंबीमध्ये तेल सोडायचं, 1 थेंब 2 थेंब तेल बेंबीत सोडायचं. त्यानंतर बेंबीच्या भोवती लहान लहान वर्तुळं करत 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 मोठी वर्तुळं करत पोटाला मसाज करायचा. पोटाला हे मोठं वर्तुळ झालं, परत लहान, गोल 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 गोल. त्यानंतर पोटाला दुसऱ्या प्रकारे मसाज. दोन्ही हातावर तेल घ्यायचं आणि या हाताने
नंतर साईड्स, सो अशा प्रकारे पोटाचा मसाज झाला की वाकून पुढे बेंडिंग करून योग मुद्रा करायची. डोकं कपाळ जमिनीवर ठेवायचं आणि पाठीला मसाज करायचा दुसऱ्यांदा. सो अशा प्रकारे पाठ, पोट, दोन्ही हात, चेहरा ह्या सर्वांना आपला मसाज झालेला आहे. आता आपण पायांना मसाज कसा करायचा ते बघूया. सो प्रथम गुडघ्याला मसाज करायचा आहे. तेल लावलंय. एक हात, डावा हात खाली, उजवा हात वर आणि जॉईंट रोटेट करायचा आहे. अशा प्रकारे नंतर साईडवेज, त्यानंतर टॉप, सो अशा प्रकारे गुडघ्याला मसाज झाला की हे मुख्य हाड इथे तेल लावायचं, पिंढरीला तेल लावायचं, काफ मसल, आणि नेहमी मसाज टोचपासून वरच्या बाजूला घ्यायचा आहे. म्हणजे अशा प्रकारे नंतर काफ मसल, आता आपण करणार आहोत पायाला मसाज. रोज पायाला मसाज करा की जेणेकरून शेवटपर्यंत चालता येईल. गुडघ्याला मसाज करा, नी रिप्लेसमेंट लागणार नाही. सोलला मसाज करा. सोलला, तळव्याला थोडं तेल लावून रोज मसाज करा. झोप उत्तम लागेल. त्यानंतर वरचा पाय प्रथम तेल लावा. त्यानंतर 3 प्रकारे इथे मसाज करायचा असतो. एक टॅपिंग, प्रमाणे आपल्याला चिमटे घ्यायचे आहेत आणि तिसऱ्या व्याच्यात चॉपिंग म्हणजे कटिंग. चॉपिंग
साईड चॉपिंग. सो अशा प्रकारे पायाला, एका पायाला झाला, आता दुसऱ्या पायाला. आता मसाज करायचा आहे, तेल लावायचं आहे आपल्या गुदद्वाराला. रोज गणेश क्रिया करा. मधलं बोट तेल मधल्या बोटाला लावायचं आणि नंतर ते गुदद्वारात अख्खं बोट आतमध्ये घालून फिरवायचं, की जेणेकरून कधीही पाईल्सचा त्रास होणार नाही. फिशर, पिस्तुला, हार्ट स्टूल प्रॉब्लेम्स हे काहीही होणार नाहीत. आणि तसंच रेग्युलर हा मसाज केलात तर प्रोस्टेट ऑपरेशन, ओल्ड एजमध्ये प्रोस्टेट ग्लँड्स वाढतात, त्या वाढत नाहीत. प्रोस्टॅटिक मसाज म्हणतात त्याला. आणि तो केल्यामुळे प्रोस्टेटपासून, प्रोस्टेटच्या ऑपरेशनपासून मुक्तता मिळते. गणेश क्रिया आहे ही करायची. गुदद्वारात बोट घालून ते फिरवायचं. त्यानंतर आपल्या टेस्टिकल्स, पेनीज ह्यांना तेल लावायचं आणि ते झालं की आपला मसाज झाला. मसाजचे मुख्य फायदे म्हणजे, मसाजचे मुख्य फायदे लक्षात घ्या. कारण मसाज केल्यामुळे ब्लड सर्क्युलेशन अतिशय चांगलं होतं. आणि ब्लड सर्क्युलेशन चांगलं झाल्यामुळे रक्तामधून आपल्या शरीरामध्ये ज्या 3 ट्रिलियन सेल्स आहेत, ह्या सेल्स म्हणजे दुसरे जिवंत प्राणी आहेत. आपल्या शरीरात ब्लड सेल्स आहेत, तुमच्या रेड ब्लड सेल्स आहेत, व्हाईट ब्लड सेल्स आहेत, इतर ज्या सेल्स आहेत, ह्या सर्व सेल्सचं, ह्या जिवंत प्राणी आहेत आणि त्यांना पण अन्न लागतं. तर अशा सगळ्या सेल्सना रक्तपुरवठा, रक्तावाटे हे सगळं मिळत असतं. रक्ताची एकूण 7 कामं आहेत. लक्षात घ्या, ही 7 कामं अतिशय महत्त्वाची आहेत. एक म्हणजे आपण जे अन्न खातो त्या अन्नाचं ग्लुकोजमध्ये रूपांतर होऊन ते रक्तात जातं आणि रक्तातून ते प्रत्येक पेशीला दिलं जातं. दुसरं, आपण श्वासावाटे ऑक्सिजन घेतो. हा ऑक्सिजन लंग्समधून रक्तात घेतला जातो आणि मग रक्तामधून तो प्रत्येक पेशीला दिला जातो. तिसरं, आपण पाणी पितो. पाणीसुद्धा प्रत्येक जीवाला अतिशय जरुरीचं आहे. प्रत्येक सेलला पाणी मिळालं लागतं. सो हे पाणी आपण प्यायल्यानंतर पोटातून रक्तात येतं आणि रक्तातून सेल्सना मिळतं. सो 3. चौथं म्हणजे आपल्या प्रत्येक सेलच्या ठिकाणी कार्बन डायऑक्साईड वायू तयार होत असतो. हा कार्बन डायऑक्साईड वायू सेल्स रक्ताला देतात आणि मग ते रक्त हृदयापर्यंत, लंग्सपर्यंत येतं आणि ह्या ठिकाणी एक्सचेंज ऑफ गॅसेस होतात. सो अशा प्रकारे नको असलेला कार्बन डायऑक्साईड वायू रक्ताद्वारे टाकला जातो. तसंच प्रत्येक पेशीच्या ठिकाणी, प्रत्येक सेलच्या ठिकाणी युरिया आणि युरिया ॲसिड तयार होत असतं. हे युरिया आणि युरिक ॲसिड रक्तामध्ये घेतलं जातं आणि रक्तामधून ते आपल्या किडनीजला जातं. किडनीमध्ये त्याचं फिल्ट्रेशन होतं आणि मूत्रावाटे आपण ते शरीरातून बाहेर टाकतो. सो हे काम, नेणे आणण्याचं जे काम आहे हे सगळं रक्त करतं. सो हे 5वं काम झालं. 6वं काम रक्ताचं म्हणजे आपल्या शरीरामध्ये निरनिराळ्या ग्रंथी आहेत, इंडोक्रिनल ग्लँड्स म्हणतात. म्हणजे पिट्युटरी ग्लँड आहे किंवा पँक्रियाज आहे किंवा डोनाल ग्लँड आहे, ॲड्रेनल ग्लँड आहे. ह्या ग्लँडमध्ये जी सिक्रिशन्स तयार होतात, हार्मोन्स तयार होतात. थायरॉईड आहे, थायरॉईडमध्ये T3, T4, TSH हार्मोन्स तयार होत असतात. हे हार्मोन्स डायरेक्ट रक्तात नेणं आणि रक्तात दिले जातात आणि ते रक्तातून सगळ्या सेल्सना दिले जातात. सो अशा प्रकारे हार्मोन्स वाहून नेणं आणि योग्य ठिकाणी पोचवणं हे काम रक्त करतं. हे झालं 6वं काम. 7वं काम रक्ताचं म्हणजे
सबंध शरीराचं तापमान योग्य ठेवणं. साधं उदाहरण आहे बघा, थर्मामीटर जर आपण खाकेत घेतला तर 97.5 टेम्परेचर येतं. तोंडामध्ये जिभेखाली घेतला 98.5 टेम्परेचर येतं. तोच थर्मामीटर आपण गुदद्वाराच्या आतमध्ये घातला आणि तिथलं टेम्परेचर बघितलं तर 99.5 असतं. सो हे जे टेम्परेचर डिफरन्स आहे प्रत्येक ठिकाणचं, हे टेम्परेचर मेंटेन करण्याचं काम रक्त करतं. सो अशी ही रक्ताची 7 कामं आहेत. आणि ज्यावेळेस तुम्ही मसाज करता, हा मसाज केल्यानंतर रक्ताचं अभिसरण, सर्क्युलेशन ऑफ द ब्लड अतिशय उत्तम व्हायला लागतं. ते उत्तम झाल्यामुळे प्रत्येक सेलला अन्न पुरवठा, प्रत्येक सेलला ऑक्सिजन, त्या ठिकाणी जे तयार झालेले कार्बन डायऑक्साईड, युरिया, युरिक ॲसिड, हे सगळं व्यवस्थित वहन होतं आणि त्याच्यामुळे सगळ्या सेल्सचं काम चांगलं होतं. सेल्स चांगलं काम करायला लागल्या की आपले मसल्स चांगले होतात, हेल्थ चांगली होते, बारीक सारीक आजार राहत नाहीत. म्हणून रोज मसाज करा. मसाजसाठी जर का रोज 20 मिनटं घालवलीत, फक्त 20 मिनटं, तर तुमचं आयुष्य कमीत कमी 20 वर्षांनी वाढेल, ह्याची मी गॅरंटी देतो. रेग्युलर मसाज जर केलात तर 2 महिन्यात तुम्हाला रिझल्ट दिसायला लागतील की तुमचे बारीक सारीक जॉईंट्स दुखणं किंवा मसल्स दुखणं, पायात पेटके येणं वगैरे वगैरे, हे जे प्रॉब्लेम्स आहेत हे सर्व नष्ट होतील. मंडळी, मित्र, लक्षात ठेवा, मसाजचे मला फायदे झाले, तुम्ही पण फायदे घ्या. रेग्युलर मसाज करा. स्वतःच्या शरीरासाठी कमीत कमी 20-25 मिनटं काढा आणि मसाज करा. की कारण देर इज नो सबस्टिट्यूट फॉर गुड हेल्थ. पैसा भरपूर असेल, पैसा भरपूर मिळेल, परंतु चांगली हेल्थ मिळवावी लागते आणि ती मिळवण्यासाठी रोज मसाज करा आणि तंदुरुस्त व्हा. थँक्यू. चष्मा लावू तर नको. डोळे बंद.